नमस्कार मंडळी. तर आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे माझं 1 तासाच्या आतलं घरातलं पूर्ण काम सकाळचं. तर व्हिडिओ पूर्ण बघा. आवडलं तर लाईक आणि कमेंट करायला विसरू नका. त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला कामाला सुरुवात करूया. हाय हॅलो नमस्कार. कशा आहात सर्वजण? मयत असणार. तर चला आता टाइम दाखवत आहे बघा 11 वाजलेले आहेत बरोबर. 11 बरोबर झालेले आहेत, कारण की 5 मिनटं पुढं आहे घडी. आणि आज आरोची तब्येत पण बरी नाही. तर आरोला भरपूर असा ताप आला आहे. आरोला ताप पण आला आहे आणि मला आता त्याला हॉस्पिटलला घेऊन जायचं आहे. 11 वाजलेत. तो आज स्कूलला पण नाही गेला कारण की बरं नाही त्याला. आणि इथं बघू शकता भरपूर असे कामं पडलेले आहेत मला. तर चला तुम्हाला मी दाखवते. आणि त्यानंतर त्याला आता हॉस्पिटलला पण घेऊन जाणार आहे. आणि इथं बघू शकता किचन किती मेसी झालेला आहे. आणि परत आपलं घरात सर्व आवरायचं आहे मला. बेडरूम वगैरे पण पूर्ण मेसी झालेला आहे बघू शकता. तर चला पूर्ण मी क्लीन करते. तुम्ही ब्लॉगवर कंटिन्यू राहा आणि कोणी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला करूया आता कामं. तर आता सर्वात पहिलं तर मी जे वरच्यावरी घाण झालेले आहेत ती पहिला मी उचलून घेतलेली आहे हॉलमधून, कारण की कसं येता जाता पायामध्ये नको यायला त्यामुळे. तर आता सर्वात पहिलं तर आपलं किचनपाशी आलेले आहे. आता सर्वांची कामाची पद्धत ही वेगवेगळी असू शकते, पण मी तर माझ्या कामाची सुरुवात ही किचनपासूनच करत असते. कारण की किचन एकदा क्लीन झाले की नाही मग असं एकदम बरं बरं वाटतं बघा. किचन स्वच्छ झालं ना आणि बाकी ते वरचे कामं असतात ते आपले लगे होऊनच जातात, पण किचन सर्वात मेन आहे. कारण की किचन घाण दिसले की अजून जरा चिडचिड होती बघा. आणि घरातली कामं हे करायला जास्त काय वेळ लागत नाही. मेन म्हणजे आपल्याला मोटिवेट आणि कधीतरी अशी एनर्जी डाऊन झाली की आपण अशी जरासं मोटिवेट व्हिडिओ बघितली की बरं वाटतं आणि आपल्याला पण करायची इच्छा होत असते बघा. माणूस कोण पण एक दुसऱ्याचं बघूनच शिकतं, बरोबर आहे का नाही? आणि त्याचबरोबर आता बघू शकता मी सर्वात पहिलं तर गॅस वगैरे व्यवस्थित असं पुसून घेत आहे. आणि काम करायला बसलो की आपल्याला काहीच वेळ लागत नाही बघा. अगदी झटकीपट काम होऊन जातं आपलं. फक्त मेन जे काय आहे ना ते मोबाईल आहे. मोबाईल घेऊन बसायचा नाही. मेन म्हणजे मोबाईल घेऊन बसला तर समजून जायचं आपले कामच होणार नाहीत अजिबात. त्यामुळे मोबाईलला जरा लांबच ठेवायचं कामं करायचे असतील तर आपल्याला फास्ट असे. आणि कामं 1 घंट्याच्या आतच होऊन जातात आपले, पण आपण टाईमपास जरा जास्तच करतो. टाईमपास जरा कमी करायचा म्हणजे कामं आपले पटकन आवरतात. आणि कामं आवरली की मग काय टेन्शनच नसतं बघा. मग काय आपल्याला किती पण टाईमपास करा म्हणजे काय टेन्शन नसतं नाही का. त्यामुळे पहिला कामं आवरून घ्यायचे आणि त्यानंतर आपण मोबाईल घेऊन बसायचं. तर माझं तर तेच असतं, पहिला कामं करून घ्यायचे पटकन असे. आणि कधीतरी येतो कंटाळा येतो, कधी कधी खूप कंटाळा येतो, काहीच करूशी वाटत नाही. पण कधीतरी असे मोटिवेट व्हिडिओ बघितले ना खरंच मला पण मग करू वाटतात बघा. आणि मग असंच मग मी आता सर्वात पहिलं आता बेडरूममध्ये आपलं बेडशीट वगैरे चेंज करून घेत आहे. मस्त झटकून वगैरे घेतलेले आहेत. कारण की कसं आहे ना, पोरं खूप उड्या मारतात वरी नाही का खाटावर वगैरे. आणि धूळ माती भरपूर येते, काय माहिती कुठून धूळ माती येते एवढी. तरी हे असं आहे. तर आता बघू शकता मी पटकन असं आता बेड पण आपलं क्लीन करून घेत आहे. झटकून वगैरे घेतलेलं आहे मी. आणि ते झटकून झाल्यानंतर ना आता सर्वात पहिलं मी कपडे निरम्यात घालून घेत आहे. कारण की कपडे निरम्यात घातले की मग आपले कपडे पण भिजतात आणि त्याच्या पुढचे कामं पण होतात बघा. तर आता मी कपडे भिजून दिलेले आहेत. आता त्याच पुढं मी लगेच आता झाडू मारून घेत आता व्यवस्थित स्वच्छ असं. तर आता झाडू मी पटकन असे काने कोपरे मारून घेत आहे. तर तुम्हाला माझं कामाचं रुटीन कसं आवडेल तेही तुम्ही मला नक्की कमेंटमध्ये लास्टला कळवा. आणि कमेंट पण नक्की करून जा, लाईक पण करत चला. आणि तर आता चला मी सर्वीकडं 3 घरं आहेत. 3ही घरीमध्ये व्यवस्थित असं आता मी झाडू मारून घेणार आहे. काने कोपरे तिथं कचरा ठेवत असते कोपऱ्यामध्ये, तिथलं पण सर्व व्यवस्थित मी झाडून घेतलेलं आहे बघू शकता तुम्ही. तर आता सर्व काने कोपरे व्यवस्थित झाडलं. आणि एकदा जर आपण व्यवस्थित झाडलं ना दुसऱ्यांदा आपल्याला जास्त घाण होत नाही. वरच्यावरी झाली की आपण ते लगेच झाडतो, पण एकदाच आपण व्यवस्थित असं काने कोपरे झाडलो ना नंतर टेन्शन नाही राहत बघा. त्यामुळे एकदाच झाडा, व्यवस्थित झाडा पण नाही का. सर्व कचरा व्यवस्थित नीटनेटकेपणे काढा नाही का, म्हणजे होत नाही नंतर परत घाण जास्त. तर आता मी सुपडीत सर्व उचलून घेतलेला आहे. तर आता त्यानंतर लगेच मी आता कपडे धुवायला बसलेले आहे. कारण की हे बघा कामाची रुटीन हे सर्वांची वेगवेगळे असू शकतात. माझे पण सेम तसेच आहेत. तर मला जसं सोपं वाटतं त्या पद्धतीने करत असते मी. फक्त एवढं काम करायचं आपल्याला, कामं करताना मोबाईल अजिबात हातात घ्यायचा नाही आहे. मग आपण मोबाईल घेतला की समजून घ्यायचे आपले कामं काय होणार नाहीत. त्यामुळे जेव्हा कामं करतो त्यावेळेस मोबाईलला थोडं लांबच ठेवायचं आणि सकाळी पटकन असे उरकून घ्यायचे. तर आता झालेले बघा माझे कपडे वगैरे पण स्वच्छ असे धुवून घेतलेले आहेत. आणि मी सर्व हाताने कामं करते जेणेकरून आपलं व्यायाम पण होतो तेवढा. आणि आपण व्यायामला टाइम देत नाही त्यामुळे. धुवून झालेले आहेत बघू शकता.
आणि मी सुकून पण दिलेले आहेत. तर चला आता फक्त घर पुसायचं राहिलेलं आहे आजचं, तर तेही तुमच्यासोबत शेअर करते. चला आता 1 तासाच्या आत माझे कामं होऊन जातात सकाळचे, ते तुम्ही बघितलेच असतील. आता फक्त घर पुसायचे मग झालं. चला ते पण तुमच्यासोबत शेअर करते. आता टाईम तुम्हाला एकदा दाखवून देते. बघू शकता 11:15 झालेले आहेत, पण घडी आमची 10 मिनटं पुढे, 10 ते 5 मिनटं पुढं आहे. तर चला, तर आता मी घर पुसायला पाणी घेत आहे आणि त्यात मी आता फिनेल टाकणार आहे. मला ना हे सनीचं ग्रीन कलरचं फिनेल खूप आवडतं नाही का, घर पुसायला छान पण वाटतं, वास पण येतो म्हणून. आता कोणाला आवडतं कोणाला आवडत नाही, पण मला तरी आवडतो खूपच. आणि घर मी कधी पण ना आपल्या कपड्यानेच पुसते. कोण कोण मॉपनी वगैरे पुसत असतं बघा, तर ते मला अजिबात आवडत नाही, कारण की आपण व्यवस्थित असे काने कोपरे पुसले जात नाही. त्यामुळे मी आपलं ह्याच्याने कपड्याने पुसते. आणि मी एकदा जर पुसली ना 1-2 दिवस तरी म्हणजे फरशीकडे बघायला नको, इतकं म्हणजे स्वच्छ राहतात घर. आता तर माझ्या घरात पण 2 लहान लेकरं आहेत, ते सुद्धा घाण करतात, पण माझं कंटिन्यू चालू असतात नाही का. जरा घाण झाले की लगे मी पुसून घेत असते, वरच्यावरी कपडा मारत असते. त्यामुळे घर काय जास्त होत नाही. फक्त 1-2 दिवसाला मला व्यवस्थित असं क्लीन करावं लागतं, कारण की डेली होत नाही. भरपूर अशी कामं असतात, पोरांसाठी भरपूर गोष्टी असतात. त्यामुळे मग मी 2 दिवसाला एकदाच व्यवस्थित असं पुसून घेत असते, म्हणजे दुसऱ्या दिवशी पुसूनच घेत असते असे. आणि वरच्यावरी तर डेली हात माझा चालूच असतो कपड्यांचा, हात पुसायचा म्हणजे घर पुसायचं नाही का. त्यामुळे स्वच्छच राहतं. आणि व्हाईट फरशी असल्यामुळे जरा जास्तच घाण होत असते बघा, आणि लगेच दिसून पण येते. आणि जे कोपरे असतात ना तिथं पूर्ण धूळ बसलेली असते बघा, आणि ते मॉपनी व्यवस्थित असं निघत नाही, आणि असे डाग बनल्याने होतं. आणि कपड्याने आपण पुसलं ना व्यवस्थित असे कपडा पिळून, तर आपलं घर एकदम चकाचक निघतं बघा. तर आता बाहेर पण मी व्यवस्थित असं पुसून घेतलेलं आहे. ऑलमोस्ट माझे सर्व कामं झालेलेच आहेत आता. आणि स्वयंपाक तर माझा सकाळीच होत असतो, आणि मग नंतर दुपारी मी निवांत असते. फक्त 1 तासभर आपल्याला कामासाठी द्यावा लागतो. तर आता मी पाणी वगैरे पिऊन घेत आहे. तर माझा 1 तासाच्या आतच कामं झालेले आहेत. चला तुम्हाला मी दाखवते. बघू शकता टाईम बरोबर करेक्ट 12 वाजलेले आहेत. थांबा बॅक कॅमेराने. तर बघू शकता 12लाही कमी आहे. मी 11ला सुरू केलेला, आणि आता इथे बघा माझे सर्व कामं झालेले आहेत. बघू शकता एकदम स्वच्छ मस्त वाटते. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. आवडला तर लाईक करायला विसरू नका. तर भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तर बाय, टेक केअर, काळजी घ्या.